हाय फ्रेंड्स, सकाळी सकाळी कशी सगळ्यांची धावपळ असते तशीच माझी पण अशी काहीशी सकाळी सकाळी खूप सारी धावपळ असते. सकाळी सकाळी थोडंसं तयार झाले, थोडीशी पावडर लावली, त्याच्यानंतर टिकली पडून जाते म्हणून डायरेक्ट स्केच पेननी एक टिंब ठेवून देत असते, म्हणजे संध्याकाळपर्यंत टिकली पडायचा विषयच नाही. त्याच्यानंतर घेतला माझ्या खजिन्याचा पिटारा. आता तुम्ही माझ्या खजिन्याचं पिटारा म्हणजे काय, तर हे आहे माझं होममेड ज्वेलरीचं सामान. तर एक ऑर्डर आली होती आणि तिला जे आहे खालचं घुंगरू मोती ते अटॅच करायचे राहून गेले. तर म्हटलं चला तेच आपण आज अटॅच करून घेऊ आणि अटॅच केल्याच्यानंतर थोडं घालून पण बघू व्यवस्थित फिटिंग बसते का नाही. त्याच्यानंतर अटॅच करून झाले आणि आता बघा मी कानात घालून दाखवते किती छान दिसतं. आणि हे सर्व डिझाईन मी माझ्या मनाने बनवते, तर कुठून कॉपी केलेलं नसतं. हे सर्व डिझाईन मी बनवलेल्या असते, मी क्रिएट केलेल्या असत्या. तर हे काम तर होऊन गेलं हेच बुगडीचं, पण त्याच्यानंतर राहिलं होतं आता स्वयंपाक वगैरे करायचा होता. तर हे बघा असं काही समय कानामध्ये दिसत आहे. तर असं मला रोजचं दिवसाचं अरेंजमेंट करायला लागतं. त्याचप्रमाणे यूट्यूबला व्हिडिओ पण टाकायला लागतो आणि माझे जे ऑर्डर असते ते पण कंप्लीट करायला लागतात. तर असं दिसत आहे ते कानामध्ये. तर त्याच्यानंतर मग मी स्वयंपाकाची तयारी करावं म्हटलं, तर मग मी कांदा वगैरे कापून घेतला, लसूण वगैरे कापून घेतला, जिरे वगैरे तडतडायला टाकले. तर जिरे वगैरे तडतडून झाले आणि आमची क्वार्टरची दशा बघू नका जास्त. हे आहे आर्मी क्वार्टर आणि आर्मी क्वार्टरची दशा कशी राहते तुम्हाला तर माहितीच आहे, पण आपले दिवस काढायचे तर काढून घेतो दिवस. तर चला आजची भाजी काय आहे ही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायची आहे. तर आजचा मेनू मी काय करणार आहे, तर भाजी बनवते आणि तुम्हाला लास्टला दाखवते. तर ही बघा ही अशी आहे आपली भाजी. तर ही भाजीचं नाव मला तुम्ही कमेंटमध्ये लवकर सांगायचं आहे. तर आजचा होता असा मेनू. तर ही भाजी संग म्हटलं आपलं भाजरीचं भाकर तर बनलीच पाहिजे, तर म्हटलं चला आता भाकर बनवू आपण. तर मी मस्तपैकी इथं भाकर बनवून घेतलेली आहे आणि भाकर बनल्याच्या नंतर मी जेवण करणार आहे. आणि शौर्या पण काही भाजी आणि भाकर दोन्ही पण खाणार नाही, त्याच्यामुळे ही फक्त स्पेशल माझ्यासाठी. तर आता पटकन कमेंटमध्ये सांगायचं ही कशाची भाजी आणि कसं वाटलं आजचा बेत मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर चला बाय बाय.